श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला रामभक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच आज हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलावरनं ओवाळून टाका ही एक वस्तू. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व अडचणी साक्षात बजरंगबली दूर करतील. त्यांच्या कृपेने आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची, कोणत्या वेळेत ओवाळून टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे. जर आपली मुलं अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे, की आपली मुलं नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त व्हायला पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये की आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषामुळे. जर घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळू शकते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतात. अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा आवर्जून प्रत्येक आईने उपाय जो आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या. ज्या लाल मिरच्या आपण घेणार त्या देठासकट असाव्या. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठसुद्धा घ्यायचं आहे. खडे मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो.
त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीच घ्यायची. आता या उपायामध्ये आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे, काळी मोहरी अजिबात घ्यायची नाही आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरी ही भेटून जाणार आहे. पिवळी मोहरीसुद्धा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता प्रभावी मानली जाते. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. त्याचबरोबर महादेवांना सुद्धा काळे तीळ अतिशय प्रिय आहेत. आणि आज आहे हनुमान जयंती आणि बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार म्हटले जातात. आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो तो आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला बाहेरच्या रस्त्याची थोडीशी माती किंवा थोडेसे खडे जे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत. कारण आपली मुलं बऱ्याचदा बाहेर अशा ठिकाणी जातात, ती जागा चांगली नसते किंवा त्या जागेचे दोष हे मुलांना लागत असतात. त्यामुळे आपल्याला बाहेरच्या रस्त्याची थोडीशी माती किंवा खडेसुद्धा घ्यायचे आहेत. तसेच प्रत्येक आई जेव्हा आपले केस विंचरते त्याच्यातली जे केस तिचे निघतात म्हणजे गुंता जी असते ती सुद्धा थोडीशी आपल्याला घ्यायची. आता या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात. आता हातामध्ये घेणं शक्य नसेल तर प्लेटमध्ये घ्या. आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजी घ्यायची. आता या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या मुलांवरनं आपल्याला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायच्यात. म्हणजेच काय तर आपण एक प्रकारे आपल्या मुलांची नजरच काढत आहेत. तर नजर काढताना थोडी रागातच आपल्याला काढायची आणि आपल्याला बोलायचे. आल्या गेल्याची, घरची, दारची, कुत्र्या मांजरांची, पशुपक्षाची, कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागली असेल ती निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणे मध्ये प्रगतीही होऊ दे. अशा रीतीने या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला मुलांवरनं 7 वेळा उतरवून घ्यायच्यात. एकदा मुलांवरनं या वस्तू उतरवल्या की आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्यात. आता तुम्ही गावा साईडला राहत असतील, तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीमध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात. पण आता तुम्ही गावा साईडला राहत नाही, तुमच्याकडे चूल नाही, मग काय करायचं? मग एक भांडं घ्या, त्यामध्ये 4 ते 5 वड्या भीमसेनी कापूरच्या टाक्या आता प्रज्वलित करा आणि त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात. लक्षात ठेवा, या आपल्याला वस्तू इकडे तिकडे फेकायच्या नाहीत, या आपल्याला जाळायच्याच आहेत. आता तुम्हाला एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला या वस्तू लागणार आहेत. आता तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू ह्या घ्यायच्यात. एका मुलावरनं उतरवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. चैत्र पौर्णिमा तसेच हनुमान जयंतीचा अतिशय दुर्मिळ असा हा योग आणि या योगामध्ये जर असे काही प्रभावी उपाय आपण मुलांसंबंधित केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा ही दूर होते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.